तुम्हाला काय वाटतं प्रमाणपत्र न देण्यामागे मुख्य शत्रू कोण किंवा मुख्य देवेंद्र फडणवीस. असं कसं म्हणता तुम्ही प्रत्येक गोष्टीला देवेंद्र फडणवीस? 2019च्या अगोदर जे मराठ्यांना 16% आरक्षण दिलं ते देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने दिलं. महाविकास आघाडीत ते टिकलं नाही. हा मुद्दा होता. देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून प्रत्येक वेळी ते तुमच्या पुढे हात जोडण्याचीच भूमिका घेत आहेत. आजपर्यंत एकदाही देवेंद्र फडणवीस तुम्हाला उद्देशून डायरेक्टली काहीच बोलण्याची हिंमत केली नाही. म्हणजे ती व्यक्ती अशी की तुम्हाला प्रत्येक वेळी हात जोडते आणि तुम्ही की नाही तुम्हाला सोडायचंच नाही. ह्या भूमिकेत का आलात तुम्ही? त्यांची हात जोडायची सिस्टम तुमच्या नाही लक्षात यायची लवकर. हात जोडणं म्हणजे त्या समाजाला काहीच मिळू देणं नाही अशी त्यांची ती सांकेतिक भाषा आहे. ते ज्याला हे बघा तुम्ही शेतकऱ्यांना हात जोडले, त्यांनी कार्यक्रम केला. त्यांनी लाडक्या बहिणीला हात जोडले, कार्यक्रम केला. त्यांनी ज्या ज्या समाजाला आत्तापर्यंत हात जोडले त्यांचा त्यांनी कार्यक्रम केलेला आहे. ते उलटे सूत्र आहेत तिथं. ज्या आणि जे माणसाला आपल्याला- मराठ्यांच्या बद्दलचा खूप द्वेष आहे, जो कधी आपण बोली भाषात जरी एखाद्या वेळेस आपण जे शिव्या देतो किंवा काय बोलतो, ही बोली भाषात जरी बोललो तरी त्याला लागतं. पण तो स्वतः दुसऱ्यांच्या महिलेवरती गोळ्या घालून रक्ताच्या चिखलात लोळत्यात, आक्रोश करतात तरी माया येत नाही असा तो माणूस. जी आर काढला आहे ना, मग काय अडचण काय होती?